यानंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये महिलांकडे बघून अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलेला आहे। पोलिसांनी आरोपीला त्याच्या सहकार्याच्या जबाबदारीवरती सोडून दिलेला आहे। आरोपीला इतक्या सहजासहजी पोलिसांनी सोडून दिल्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय। आरोपी तरुण हा नाशकातील नामांकित कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत होता आणि तो मूळचा दिल्लीचा असून काही वर्षांपूर्वी त्याचा दिल्लीत अपघात झाला होता। अपघातामध्ये त्याच्या मेंदूला जबर मार लागला होता। अनेक वर्षांनंतर पुन्हा त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्याच्याकडून हा प्रकार घडल्याचं पोलीस सांगतात। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आता आपल्याबरोबर आहेत। प्रांजल, काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांचं? प्राजक्ता, हा जो तरुण होता ज्याची महिलांमध्ये प्रचंड दहशत बघायला मिळत होती, त्याला आज संध्याकाळी अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये असं समोर आलंय की हा तरुण मूळचा दिल्लीचा आहे आणि तिथे असताना त्याचा एक अपघात झालेला होता, ज्यामध्ये त्याच्या मेंदूला जबर मार लागल्याने मोठी दुखापत झाली होती। त्यानंतर त्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र त्यानंतर तो जिथे नोकरीला आहे तिथून त्याची ट्रान्सफर झाली आणि तो नाशिकला आला। मुळात बघितलं तर हा नाशिकला एका नामांकित कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून या पदावरती काम करतो आहे। मात्र त्याचं पुन्हा अपघात झाल्यानंतर काही वर्षांचं मानसिक स्वास्थ्य त्याचं बिघडलं आणि त्यामुळे तो असे प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे पोलिसांनी त्याच्या सहकार्यांच्या जबाबदारीवर त्याला सोडण्यात आलेलं आहे आणि उद्याला दिल्लीवरून त्याच्या आई वडिलांना देखील पाचारण करण्यात आलं आहे, चौकशीसाठी बोलण्यात आलं आहे। मात्र या घटनेनंतर महिलांमध्ये संताप बघायला मिळत होता की अशा प्रकारे याच्या तक्रारी वाढतायत, हा पहाटे येऊन आम्हाला त्याचा त्रास होतो आहे आणि पोलिसांनी त्याला सोडून दिला आहे। मात्र एकंदरीत पोलिसांनी सर्व बाजू सांगितल्यानंतर महिलांमध्ये थोडं समाधान बघायला मिळत आहे। मात्र त्याच्यावर कारवाई व्हावी, योग्य ती याच्यावरती लक्ष द्यावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येते आहे। प्रांजल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।